नमस्कार मंडळी, नवीन मोबाईलमधला आजचा दुसरा व्हिडिओ आहे आणि इथे आज फ्रीज ओपनिंगसाठी माणूस येणार होता म्हणून पटपट घरातली कामं आवरत होते. मग इथं मी मेथी रात्री भिजत घातली होती. मग त्याचंच पाणी उकळायला वगैरे ठेवून घेतलं आणि पाणी वगैरे उकळूनच घेतलं, कारण मग कसं जरा मेथीचं जे आहे ना प्रोटीन जरा जास्त निघतं त्यामुळे. आणि मग इथे ना पाणी उकळते तोपर्यंत म्हटलं उंबरठ्याचं जे पूजन आहे ते करून घ्यावं. रांगोळी वगैरे छानपैकी अशी काढून घेत होते आणि मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून घेतली. तोपर्यंत मेथीचं पाणी पण इथे तयार झालेलं होतं आणि मस्त पाणी वगैरे गाळून वगैरे घेतलं. छान असं एक ग्लासभर पाणी निघलं आणि आता हे पाणी वगैरे पिऊन घेते. तोपर्यंत मग पाणी वगैरे घेऊन ना देवपूजा वगैरे पण मग करून घेतली लगेचच. पटपट आवरत होते. म्हटलं तो माणूस आला तर परत मग आपलं त्याच्याकडेच हे राहून जाईल लक्ष आणि मग घरातले कामं राहून जातील. आणि मी इथे आहे ना ही झाडं जी आहेत ना, झेड प्लांट आणि बांबू ट्री, खूप दिवसापासून माझं घ्यायचं चाललेलं होतं. मग मी ते मिशोवरून मागवलं होतं आणि बऱ्यापैकी स्वस्त मिळालं मला. मग इथे ना माझे थोडेफार कामं आटपले आणि तोपर्यंत माणूस पण आलेला होता तो, आणि तो त्याचं काम करत होता आणि मुलं त्याच्या अवतीभोवती फिरत होते आणि तो सगळं सांगत होता की कसं काय करायचं आहे वगैरे. कारण कसं आधी आमचा जो फ्रीज होता तो सिंगल डोअरचा होता आणि हा डबल डोअरचा आहे. मग बऱ्याच गोष्टी अशा वेगळ्या होत्या फ्रीजमधल्या. मग त्यांनी सांगून दिलं सगळं व्यवस्थित कसं काय हे करायचं आहे. आणि मग इथे फ्रीज आला आहे घरी म्हटल्यावरती त्याच्याजवळच असं नाही का, नवीन वस्तू आल्यावरती आपल्याला एक वेगळंच असं हे असतं एक्साइटमेंट. तसंच होत होतं मला. आणि इथं मस्त दुपारची झोप वगैरे काढून मुलं मला थोडीफार मदत करत होते संध्याकाळी कपड्यांच्या घड्या वगैरे घालण्यामध्ये. आणि झाडं बऱ्याच दिवसापासून माझी लावायची पडली होती. मग मी तेच इथं करत होते काम. कोरफडीचं झाड वगैरे जे होतं आणि जे बांबू ट्री झेड प्लांट जे आहे ना ते पण मी कुंडीमध्ये लावून घेतलेलं होतं. मग इथं तेच कामं चाललेले होते माझे लावायचे. मग मस्तपैकी संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले, छान असं गरम गरम चहा वगैरे घेतला. तर चला व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.